नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे EONS अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा निकाल नुकताच तिथं जाहीर झालेला आहे आणि या पूर्व परीक्षेमध्ये जे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास केली आहे त्यांचं अभिनंदन. पण ज्यांनी ही परीक्षा तिथं पास करण्यात जे असमर्थ राहिले आहेत आणि स्पेसिफिकली काही मार्कांमुळे त्यांचं सिलेक्शन नाही झालेलं आहे, तर या विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ आहे. बेसिकली जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ लागलेला आहे तो 98 मार्काचा लागला आहे आणि या कट ऑफ पासून तुमचे मार्क किती कमी आहेत त्याच्या हिशोबाने तुम्हाला 2027 चं तुमचं प्लॅन किंवा तुमचं नियोजन कसं असायला पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ ज्यांची पूर्व परीक्षा नाही निघाली आहे त्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की तुमचं नेमकं 2027 च्या परीक्षेचं नियोजन कसं असायला पाहिजे, कुठून सध्या आता आपल्याला अभ्यासाची सुरुवात करायची आहे, ठीक आहे, प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, या सगळ्या बाबी मी शॉर्टमध्ये इथं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चला आता सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा, आता बघा कट ऑफ 98 मार्क लागलाय. आता 98 पेक्षा किती मार्क शॉर्ट असेल तुमचे, तर त्या हिशोबाने तुमची प्लॅनिंग कशी बदलते हे मी थोडक्यात इथं सांगणार आहे. त्यामुळेच व्हिडिओचं टायटल देखील आपण तसंच घेतलं. आता बघा याच्यामध्ये जनरली मी कट ऑफ पेक्षा तुमचे मार्क किती कमी आहेत हे 3 भागात तिथे मी विभागलेले आहेत. आता पहिला जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, पहिल्या कॅटेगरीमध्ये असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा कट ऑफ पेक्षा 0 ते 10 मार्कांनी ते शॉर्टफॉल राहिलेला आहे. म्हणजे 0 ते 10 मार्कांनी त्यांचा कट ऑफ पासून मार्क कमी राहिलेले. असे जे विद्यार्थी असतील की ज्यांना 0 ते 10 म्हणजे कुणाचं 2 मार्कांनी राहिलाय, कुणाचं 3 मार्कांनी राहिलाय, कुणाचं 5 मार्कांनी राहिलाय, कुणाचं 10 मार्कापर्यंत जर असेल, 10 मार्क म्हणजे 5 प्रश्न तुमचे चुकले असतील आणि वरतून 3-4 प्रश्न निगेटिव्ह मध्ये गेले असतील, तर असे जे विद्यार्थी आहेत की ज्यांचा कट ऑफ पेक्षा 0 ते 10 मार्कांपासून शॉर्टफॉल आहे किंवा तेवढे मार्क कमी मिळाले, म्हणजे 98 कट ऑफ लागला, तुम्हाला 88 मिळाले, अशा विद्यार्थ्यांसाठी पहिली स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतोय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 0 ते 10 मार्कांनी या रेंजमध्ये जर तुमचे मार्क तुम्ही या रेंजमधल्या नंबरच्या आधारावर तुमचा पूर्व परीक्षा निघाली नसेल, म्हणजे कोणाची 5 मार्कांनी कोणाची 10 मार्कांनी राहिली असेल, अशा विद्यार्थ्यांनी आता काय करायचं, तर अगेन अशा विद्यार्थ्यांनी सद्य परिस्थितीत असं समजावं की आपली मुख्य परीक्षा ऑक्टोबर महिन्यातच आहे. ठीक आहे, का बरं? त्याचं कारण तुम्हाला सांगतो की ऑलरेडी तुमचा जो शॉर्टफॉल राहिलेला आहे, म्हणजे जेवढे मार्क कट ऑफचे आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला नेमके 2-3 प्रश्नामुळे तुमचा घोळ तिथं झालेला आहे, म्हणून तुमचा अभ्यास व्यवस्थित आहे. फक्त काय, तर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये अॅक्युरेसीवर काम करणं तिथे तुम्हाला काम करावं लागेल. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे मॉक पेपर आहे, मॉक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही चुका तुम्ही या परीक्षेत केल्या आहेत त्या तुम्हाला तिथे सुधाराव्या लागतील. म्हणजे तुमचा अभ्यास ओके आहे, चांगल्या पद्धतीनं तुमचा अभ्यास आहे. फक्त तुम्हाला ज्या तुम्ही सिली मिस्टेक्स परीक्षेमध्ये केलेल्या त्या तुम्हाला अवॉइड करणं अपेक्षित आहे. पण आता पूर्व परीक्षेचा बऱ्यापैकी तुमचा अभ्यास आहे. तुम्हाला आता काय करायचं ते तुम्हाला सांगतो. बघा आता नेमका विद्यार्थी मित्रांनो जूनचा महिना चालू आहे आणि तुमची जी परीक्षा आहे ती कधी आहे, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तिथं पेपर होणार आहे. म्हणजे काय, तर तुम्ही असं कन्सिडर करा की तुमचं मुख्य परीक्षा या ऑक्टोबर महिन्यातच आहे. म्हणजे आतापासून जो 100 दिवसाचा प्लॅन आहे, या 100 दिवसाचा प्लॅन तुम्ही देखील काय करा, तो अंमलात आणा. आणि ऑलरेडी 100 दिवसाचा प्लॅनचा एक ऑलरेडी व्हिडिओ मी तिथं बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. त्या 100 दिवसाच्या प्लॅन मध्ये प्रॉपर मी एक्सेल शीट बनवली आहे. कोणत्या दिवशी काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, याचं सगळं नियोजन मी स्पेसिफिक त्या 100 दिवसाच्या प्लॅनमध्ये मी स्वतः तिथं बनवलेलं आहे. ज्याला कोणाला हा 100 दिवसाचा प्लॅन हवा असेल, सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे. तर जून पासून ऑक्टोबर पर्यंत काय करायचं तुम्हाला, मेन्सचं प्रिपरेशन. असं समजा की तुमची मुख्य परीक्षा आहे आणि त्या हिशोबाने तुमचं प्रिपरेशन तिथं कंटिन्यू करा. आणि यासोबतच आता ऑक्टोबरमध्ये पेपर होणार आहे, तर ऑक्टोबरच्या नंतर तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा मॅक्स टू मॅक्स डिसेंबर पर्यंत तुम्ही काय करू शकता, तुम्ही तिथे मुख्यचं प्रिपरेशन करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं तुम्हाला सांगतो. जीएसचे सगळे 4 जीएसचे पेपर, ठीक आहे, ऑल 4 सब्जेक्ट पेपर्स प्लस त्याच्यामध्ये ऑप्शनलचा पेपर, ठीक आहे, प्लस एसे. ठीक आहे, आता एसे म्हणजे काय, तर एकदम प्रत्येक आठवड्याला नाही, 2 आठवड्यातून एक एसे जरी लिहिला तरी पुढे. तर जीएसचे 4 पेपर, ऑप्शनल आणि एसे, हे स्पेसिफिक जे सब्जेक्ट्स आहेत जे मुख्य परीक्षेसाठी अनिवार्य आहेत, हे पेपर तुम्हाला आता चांगले करायचे. कधीपासून, जून पासून तर डिसेंबर पर्यंत चांगल्या पद्धतीनं करा, जेणेकरून तुमचा मुख्यचा अभ्यास एकदा झाला रे झाला. मग काय करा, जानेवारीपासून तुम्ही फुल फ्लेजेडली, जानेवारीपासून एप्रिल पर्यंत तुम्ही फुल फ्लेजेडली कशाच्या मागे लागा, पूर्व परीक्षेच्या मागे लागा. ठीक आहे, अशा प्रकारचं नियोजन तुमचं असलं पाहिजे. कोणत्या विद्यार्थ्यांचं ज्यांचा कट ऑफ पेक्षा मार्क 0 किंवा 10 ते रेंज मध्ये त्यांचे मार्क कमी पडलेत, अशा विद्यार्थ्यांनी ही नियोजन करावं. म्हणजे असं समजा की तुमची मुख्य परीक्षा आताच आहे आणि त्या हिशोबाने जून पासून म्हणजे आजपासून तुम्ही सरळ ऑक्टोबर पर्यंत अविरत अभ्यास चालू ठेवा. यामध्ये जीएस झालं, ऑप्शनल झालं, हे देखील करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही
अजून मला मेन्सचं प्रिपरेशन करणं आवश्यक आहे, तर याला तुम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर पर्यंत एक्सटेंड करू शकता. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन. पण यामध्ये तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा, जीएसचे चारही सब्जेक्ट कव्हर झाले पाहिजे. ऑप्शनलची रिव्हिजन 2 वेळा किंवा 2 वेळा तरी वाचन तुमचं ऑप्शनलचं झालं पाहिजे. आणि एसे किमान ऍटलीस्ट 7 ते 8 एसे तरी तुमचे लिहून झाले पाहिजे. हे बघा, मी परत परत सांगतोय, ऑप्शनल तुमचं मुख्य परीक्षेचा तयारी तुम्हाला आताच करायची आहे. तुम्ही असं समजू नका की माझं सर प्रत्येक वेळेस पूर्व परीक्षा 2 किंवा 3 मार्कांनी राहते म्हणून मी आतापासूनच पूर्व परीक्षेचा मागे लागतोय, असं करू नका. तुम्ही असं करू शकता की आतापासून तुम्ही एखाद तास पीवायक्यूज जे असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, कशाचे, पूर्व परीक्षेचे किंवा स्पेसिफिकली पूर्व परीक्षेच्या संदर्भातली ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही 1 तास देऊ शकता दिवसाला. पण त्याच्यापेक्षा जास्त सध्या तरी देऊ नका. त्याचं कारण असं आहे की आपण काय करतो, आपण जर पूर्व परीक्षेच्या मागे आतापासून लागलो विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नुकसान असं होतं की तुम्ही पूर्व तर तुमची निघून जाईल, पण अगेन जेव्हा तुमची प्रिलिम्स एक्झाम होईल, प्रिलिम्स एक्झाम झाल्यानंतर जी मुख्यची परीक्षा असते, या प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये जो कालावधी असतो विद्यार्थी मित्रांनो, हा जेमतेम 4 महिन्याचा असतो. ठीक आहे, 4 महिन्याचा असतो. आणि आता यावर्षी 4 महिने दिले, पण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा कमी असू शकतो. म्हणून अपेक्षा करूयात की जर 4 महिने असला किंवा 3.5 महिने जरी असला, हा खूप कमी कालावधी आहे संपूर्ण मुख्यचं प्रिपरेशन करायला. कारण जर तुम्ही मुख्य परीक्षेचा सिलेबस जर बघितला तर तुम्हाला दिसून येईल की मुख्यचं सिलेबस खूप जास्त मोठा आहे. म्हणून आतापासून तुम्हाला मुख्यचं प्रिपरेशन करायचं आहे आणि सोबत सोबत तुम्ही प्रिलिम्सचं 1-1 तास प्रिपरेशन करू शकता. पण जानेवारी महिन्यापासून तुम्ही फुल प्लेजंटली काय केलं पाहिजे, पूर्वच्या मागे तुम्ही तिथे लागायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. तर हे झालं 0 ते 10 मार्कांचा फरक कट ऑफ पासून ज्यांना आहे त्यांचा, म्हणजे ज्यांचा कट ऑफ 0 ते 10 मार्काच्या रेंजमध्ये तिथे राहिलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. आता दुसरी जी रेंज मी सांगतोय कट ऑफची, ती म्हणजे की ज्यांचा कट ऑफ हा 10 ते 25 मार्कांमुळे राहिलेला आहे. किती, म्हणजे 10 ते 25, कोणाचा 12 मार्कांनी राहिला आहे, कोणाचा 15, कोणाचा मॅक्स टू मॅक्स 25 मार्कांनी जर कट ऑफ राहिला असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जे नियोजन आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुमचं बेसिक कन्सेप्ट ओके आहेत, पण ज्या गोष्टी जे स्पेशलायझेशन लागतं प्रत्येक सब्जेक्टचं, तिथे कुठेतरी तुम्ही कमी पडलेले आहात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशा वेळेस तुम्हाला काय करणं आवश्यक आहे, सेम जी स्ट्रॅटेजी मी आता 0 ते 10 वाल्यांना सांगितली, सेम स्ट्रॅटेजीवर तुम्हाला देखील काम करायचं आहे. आणि जर तुमचा कट ऑफ पेक्षा मार्क 10 ते 25 मार्कांनी कमी येतात विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ तुमचे जे 4 सब्जेक्ट आहेत, 4 सब्जेक्ट कोणते, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, याचा अर्थ हे जे तुमचे 4 सब्जेक्ट आहे हे तुमचे वीक आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यापैकी किमान तुमचे 2 सब्जेक्ट तरी वीक असेलच, याची मी गॅरंटी देतो. म्हणून जर तुमचा कट ऑफ पेक्षा मार्क 10 ते 25 रेंज, या 10 ते 25च्या रेंजमध्ये जर असेल, म्हणजे कट ऑफ पेक्षा एवढे मार्क जर कमी तुमचे राहिलेले आहेत, कोणाचे 15, कोणाचे 20, कोणाचे 25, तर याचा अर्थ तुम्ही हे 4 सब्जेक्ट चांगल्याने करायलाच पाहिजे. अगेन तुमचं देखील नियोजन काय असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, जसं मी आता 0 ते 10 वाल्यांना सांगितलं, तर तुमचं देखील नियोजन असं असलं पाहिजे की तुम्ही देखील असं समजा की जून पासून ऑक्टोबर पर्यंत तुमची मुख्य परीक्षा आहे, त्या हिशोबाने तुम्ही देखील काय करायला पाहिजे, मेन्सचं प्रिपरेशन करा. या मेन्सच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग, ठीक आहे, डेली आन्सर रायटिंगचा जो प्रोग्राम मी रन करतोय तो तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज द्या. ठीक आहे, टेस्ट सिरीज म्हणजे मेन्सची टेस्ट सिरीज द्या. बघा, टेस्ट सिरीज फक्त ज्यांची पूर्व परीक्षा निघाली आहे त्यांनाच द्यायची नाहीये, सगळ्यांना द्यायची आहे. कारण तुम्हाला आतापासून मुख्यचा अभ्यास करायचा आहे बरं का. ज्या चुका तुम्ही पूर्वमध्ये केल्या आहेत त्या तुम्हाला मुख्यमध्ये टाळायच्या. म्हणून आता जो हा शांततेचा काळ आहे, या शांततेच्या काळात तुम्हाला मुख्यवर जोर देणं आवश्यक आहे. नाहीतर जर तुम्ही असं नाही केलं तर काय होईल, अगेन पूर्व तर निघून जाईल, पण पूर्व निघाल्यानंतर मुख्य निघणार नाही. म्हणजे परत आपण त्या विशेष सायकलमध्ये अडकू, पूर्व मुख्य याच्याच मध्ये तुम्ही खेळत राहाल, 5 वर्ष निघून जाईल, काहीही होणार नाही. म्हणून स्पष्ट सांगतोय, जून ते ऑक्टोबर मुख्य परीक्षेचा अभ्यास करा, आन्सर रायटिंग करा, टेस्ट पेपर द्या, यामध्ये प्लस ऑप्शनल सब्जेक्ट. ठीक आहे, वैकल्पिक विषय देखील चांगला करा. ठीक आहे, आणि यासोबत तुम्ही एसएची प्रॅक्टिस देखील करू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला पहिल्याच्या याच्यात सांगितल्या, म्हणजे जर तुमचा शॉर्टफॉल 0 ते 10 किंवा 10 ते 25च्या दरम्यान असेल, तुम्ही देखील सेम स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे जून ते ऑक्टोबर पर्यंत या गोष्टी. मग जर ऑक्टोबर तुम्हाला वाटत नाही की नोव्हेंबर किंवा डिसेंबर पर्यंत एक्सटेंड करायचं आहे, तर मग तसंही तुम्ही एक्सटेंड करू शकता. बघा, कोणाला नोव्हेंबर पर्यंत त्यांचं मुख्य होत असेल तर नोव्हेंबर पर्यंत करा, डिसेंबर पासून पूर्वच्या मागे लागा. अदरवाईज तुम्ही डिसेंबर पर्यंत मुख्य करू शकता आणि जानेवारी पासून फुल फ्लेजली तुम्ही पूर्वच्या मागे लागू शकता. अशा प्रकारचं तुमचं नियोजन असायला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, हे 4 सब्जेक्ट जीएसचे
विद्यार्थी मित्रांनो, हे 4 सब्जेक्ट जर तुम्ही वेटेज बघितलं पेपरचं, 60% पेपर तुमचा या 4 पेपरवर होतो. म्हणजे जर तुम्ही 10 ते 25च्या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क कमी असतील कट ऑफ पेक्षा, तर याचा अर्थ तुम्ही हे 4 सब्जेक्टचा अभ्यास योग्य पद्धतीनं केला नाहीये. म्हणून आता जेव्हा मेन्सचा अभ्यास कराल, जीएसचा अभ्यास कराल, तर पहिले हे 4 सब्जेक्ट घ्या. ठीक आहे, GS2 GS1 यांना घ्या, मग GS4 वर या. अशा पद्धतीचं नियोजन तुमचं असायला पाहिजे. कळलं का? तर हे सेम अगेन जानेवारीपासून एप्रिलपर्यंत, मे मध्ये जर पेपर राहिला तर तो फुल फ्लेजेडली ते 4 महिने कशाला द्यायचे? पूर्व परीक्षेला द्यायचे. मग त्याच्यामध्ये ज्या चुका आपण केलेल्या त्या आपण बघायच्या, की कोणत्या चुका केल्या, काय केला, त्याचं अनालिसिस करायचं. तेवढं जर केलं तरीही पुरे आहे. तर हे झालं ज्यांचे मार्क कट ऑफ पेक्षा 10 ते 25च्या रेंज, कट ऑफ पेक्षा 10 ते 25च्या रेंजमध्ये कमी पडलेत अशा लोकांसाठी. आता तिसरा जो प्लॅन आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कोणासाठी आहे? असे विद्यार्थी की ज्यांचा जो कट ऑफ आहे 98 मार्क, त्याच्यापेक्षा त्यांना 25 पेक्षा जास्त मार्क कमी पडलेत. कट ऑफ पेक्षा एवढे मार्क जर कमी पडले असतील, 25 पेक्षा जास्त असतील, याचा अर्थ तुमचं प्रिपरेशन योग्य पद्धतीनं नाही झालेलं आहे, तुमचं बेसिक नॉलेज कच्चं आहे. आणि अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? अशा विद्यार्थ्यांनी दे शुड स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. कुठून सुरुवात करायची? स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग, म्हणजे सुरुवातीपासून करा. तुमचे बेसिक ज्या गोष्टी आहेत परीक्षेच्या, त्या फाउंडेशन स्ट्रॉंग करा. ठीक आहे, फाउंडेशनवर तुम्ही भर द्या. ठीक आहे, बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणा. तर या स्पेसिफिक गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. कारण 25 पेक्षा जास्त जर मार्क तुमचे कमी पडत असतील कट ऑफ पेक्षा, याचा अर्थ तुमचं प्रिपरेशन योग्य पद्धतीनं झालं नाहीये, तुमचे बेसिक कन्सेप्ट कुठेतरी वीक आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीतच काय चूक झालेली आहे. तर अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुरुवात फाउंडेशन पासून करायला पाहिजे, बेसिक पासून करायला पाहिजे. परत जे बेसिक टॉपिक्स आहेत त्याची सुरुवात करा. अगेन हे करताना देखील तुम्हाला सांगतोय 4 सब्जेक्ट, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. सुरुवात करताना तुम्ही स्पेसिफिक हे 4 सब्जेक्ट पासून सुरुवात करावी, जेणेकरून तुमचं जे बेसिक फाउंडेशन आहे ते बेसिक फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग होईल. हे 4 सब्जेक्ट झाल्यानंतर मग तुम्ही इथिक्सवर या. म्हणजे आता तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे? तर हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स यांचा अभ्यास करताना तुम्हाला मुख्यत्वे मेन्सचा पर्स्पेक्टिव्हनी अभ्यास करायचा आहे, आणि सोबत प्रिलियमचा जरी पर्स्पेक्टिव्ह तुम्ही बघितला तरीही पुरे आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं नियोजन पाहिजे. एकदा हे 4 सब्जेक्ट झाले, मग तुम्ही याच्यानंतर कशावर या? मग तुम्ही याच्यानंतर इथिक्सवर जा. आणि तो इथिक्स आणि ऑप्शनल या 2 गोष्टी अगेन तुम्हाला आतापासून, म्हणजे जून पासनं डिसेंबर पर्यंत या पूर्ण गोष्टी तुम्हाला कंप्लीट करायचं. यामध्ये तुमचं ऑप्शनलची रिव्हिजन 2दा झाली पाहिजे. एसे तुमचा किमान 5 ते 6 एसे लिहून बघा. आणि जीएसटी जे 4 सब्जेक्ट आहे याची किमान एक वेळा तरी रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. आणि त्यामध्ये हे 4 सब्जेक्ट मुख्यत्वे याच्याकडे लक्ष द्या. कारण पूर्व परीक्षेमध्ये तुमचा जो कट ऑफ पेक्षा 25 पेक्षा जास्त मार्क कमी पडल्यात तुम्हाला, त्याचं कारण असं आहे की तुमचे हे 4 सब्जेक्ट योग्य पद्धतीनं झाले नव्हते. यासोबतच करंट अफेअरवर भर द्या. दिवसाला 1 तास जरी दिला करंट अफेअरला तरीही पुरे आहे. कोणती एखादी मॅगझिन आणि न्यूजपेपर, एकच न्यूजपेपर वाचायचा आहे, एवढं जरी केलं तरी पुरे आहे. न्यूजपेपर, करंट अफेअरचा जो अप्रोच आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. दिवसाला 1 तास तरी द्या, तिन्ही सेक्शन मध्ये. म्हणजे ज्याचा कट ऑफ पेक्षा 0 ते 10 मार्कांनी कमी पडल्यात, किंवा 10 ते 25 कमी पडल्यात, किंवा 25 पेक्षा जास्त कमी पडल्यात, त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे करंट अफेअरला दिवसाचा 1 तास तरी द्या. ठीक आहे, किमान 1 तास दिला तरी चालेल, किंवा कोणाला अर्धा तास, पाऊण तास जरी दिला तरी ओके आहे. पण हे लक्षात ठेवा, दिवसाचे 5 तास 4 तास करंट अफेअरच्या मागे द्यायचे नाही. कारण करंट अफेअरवर पूर्व परीक्षेत फक्त 15 प्रश्न विचारले जातात. आणि 15 प्रश्नासाठी जर तुम्ही अर्धा वेळ देत असाल, याचा अर्थ तुमची स्ट्रॅटेजी कुठेतरी चुकत आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर 25 पेक्षा जास्त मार्कांनी कमी पडले असाल तर पूर्ण प्रिपरेशन नवीन पद्धतीनं सुरू करा. कुठेही मधातून सुरू करायची आवश्यकता नाही. कारण तुमचं बेसिक फाउंडेशनच वीक आहे. आणि अशा परिस्थितीत हे 4 सब्जेक्ट सोबत ऑप्शनल सब्जेक्ट आणि एसे या गोष्टी तुम्हाला आतापासून त्याच्यावर काम करणं चालू करायचं. म्हणजे जून पासून डिसेंबर पर्यंत अगेन तुमचा फोकस काय राहायला पाहिजे? मेन्स परीक्षा, मुख्य परीक्षा. आणि एकदा डिसेंबर झाला तर जानेवारीपासून सरळ कशासाठी लागायचं? पूर्व परीक्षेसाठी मागे लागायचं. आणि ज्या चुका आपण केल्या त्याचं अवलोकन करायचं, त्याचं अनालिसिस करायचं, आणि त्याच्या आधारावर मग पुढची पूर्व परीक्षेला सामोरे जायचं. अशा पद्धतीनं प्लॅनिंग कराल तर काय होईल? डिसेंबर पर्यंत मुख्य झालेलं राहील. आणि जानेवारीपासून जेव्हा तुम्ही पूर्वच्या मागे लागाल, तर जेव्हा तुमची मे महिन्यातली पूर्व परीक्षा निघेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑलरेडी कॉन्फिडन्स राहील. का बरं? कारण ऑलरेडी मेनचं प्रिपरेशन आपण आता करून चुकलोय किंवा करणार आहे. आणि हे जर तुम्ही योग्य पद्धतीनं केलं तर याचा फायदा तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हा तुमची परत डबल प्रॅक्टिस होईल. आताही प्रॅक्टिस करा आणि डबल प्रॅक्टिस तेव्हाही होणार आहे. म्हणून या अशा गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी तुम्ही विचार करायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग तिथं करायला पाहिजे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो 3 रेंज आहे 0 ते 10. ठीक आहे, 3 रेंज इथं आपण सांगितले आहे. पहिली रेंज आपण सांगितली आहे की असे विद्यार्थी की ज्यांचा कट ऑफ
0 ते 10 मार्कांनी तिथे कमी पडतोय. दुसरी रेंज आपण अशी सांगितली की ज्यांचा कट ऑफ 10 ते 25 मार्कांनी कमी पडतोय आणि तिसरी रेंज अशी सांगितली की ज्यांचा कट ऑफ पेक्षा कमी मार्क 25 पेक्षा जास्त मार्क कमी पडताय. अशा तिघांचंही काय प्लॅनिंग असायला पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी इथं सांगितलं. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही या 2 रेंजमध्ये येत असाल याचा अर्थ तुमचा बेसिक अभ्यास झालेला आहे, तुमचं बेसिक फाउंडेशन चांगलेलं आहे. ठीक आहे, फक्त तुमच्या सिली मिस्टेकमुळे कुठेतरी तुम्ही अडलाय आणि बेसिकली तुम्ही काहीतरी मोठे ब्लंडर केले. जसं मी म्हटलं 10 ते 25 मार्कांनी जर शॉर्टफॉल होतो याचा अर्थ तुमचे जे 4 सब्जेक्ट आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, ते त्याच्यापैकी किमान 2 सब्जेक्ट तरी तुमचे फसलेले आहेत. म्हणून हे जे 4 सब्जेक्टचं परत परत मी नाव घेतो, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हे 4 सब्जेक्ट तुमचे चांगले झालेच पाहिजे. कारण पूर्व परीक्षेचा 60% पेपर या 4 विषयावर येतो. मुख्य परीक्षेमध्ये देखील तब्बल 50 ते 60% पेपर जीएसचे याच्यावर येतात. म्हणून परत परत सांगतोय की हे 4 सब्जेक्ट योग्य पद्धतीनं करा. जर तुम्ही या रेंजमध्ये म्हणजे 0 ते 10 किंवा 10 ते 25 या इतक्या मार्कामुळे जर तुमचा कट ऑफ जिथे राहिलेला आहे, कट ऑफ क्लिअर करायचा राहिलेला आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही सरळ 2027 ची प्लॅनिंग करताना तुम्ही अगेन हा विचार करा की ऑक्टोबर महिन्यात जो होणारा पेपर आहे तो माझाच आहे. म्हणजे जून पासून अगेन डिसेंबर पर्यंत तुम्ही पूर्ण मेन्सचा अभ्यास करा. कशाचा अभ्यास करा? मुख्य परीक्षेचा अभ्यास करा. यामध्ये तुम्हाला जीएसचा अभ्यास करायचा आहे, यामध्ये तुम्हाला ऑप्शनलचा अभ्यास करायचा आहे. ऑप्शनलचं किमान 2 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे, प्लस एसेचे किमान 8 ते 9 एसे तरी तुमच्या आतापासून लिहिले गेले पाहिजे. म्हणजे जीएस ऑप्शनल एसे एवढं प्रिपरेशन तुम्ही आता करून ठेवा. आणि जीएसचा अभ्यास करताना लक्षात ठेवा 4 सब्जेक्ट हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स पहिल्यांदा प्रायोरिटाईज करा. त्यासोबत नंतर मग इथिक्स तुम्ही हातात घेऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे. आणि एकदा जानेवारी आला तर जानेवारी पासून एप्रिल पर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारचं नियोजन कशासाठी आहे? 2 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांचा कट ऑफ एक तर 0 ते 10 मार्कांनी राहिलेला आहे किंवा 10 ते 25 मार्कांनी राहिलेला आहे. आणि तिसरा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ 25 पेक्षा जास्त मार्कांनी राहिलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी तर काय करावं? अशा विद्यार्थ्यांनी बेसिक फाउंडेशन पासनं आपलं प्रिपरेशन सुरुवात करायला पाहिजे. ठीक आहे. अगेन याही विद्यार्थ्यांचा अप्रोच कसा असला पाहिजे, तर पहिल्यांदा तुम्हाला फाउंडेशन जे आहे म्हणजे बेसिक कन्सेप्ट 1 महिन्यात तुमचे वाचून टाका. बालभारती असेल, एनसीईआरटी असेल, यांचा क्रक्स वाचा. तो झाला की मग अगेन तुम्हाला मुख्यवर शिफ्ट करायचं आहे. म्हणजे जुलै महिन्यात जर तुम्ही फाउंडेशन केला ऑगस्ट पासून तर डिसेंबर पर्यंत, ऑगस्ट पासून तर डिसेंबर पर्यंत अगेन या झोन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मुख्यचं प्रिपरेशन. मुख्यमध्ये तुमचा जीएस आला, ऑप्शनल आला, एसए आला आणि मग परत जानेवारी आला, जानेवारी ते एप्रिल तुम्ही सरसकट कशाच्या मागे लागा? प्रिलिम्सच्या मागे. अशा प्रकारे नियोजन विद्यार्थी मित्रांनो तुमचं असलं पाहिजे जर तुमचा कट ऑफ इतक्या मार्कांनी जर कमी राहत असेल तर. आणि प्रत्येकाचा अप्रोच वेगळा राहील. तुम्ही ज्या रेंजमध्ये येत असाल ती स्ट्रॅटेजी तुम्ही तिथे वापरायला पाहिजे. आणि जर तुम्हाला या संदर्भात काहीही मार्गदर्शन हवं असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा 8806242059. काउन्सिलिंग हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल, हताशपणा वाटत असेल, ठीक आहे, तर काही वाटत असेल सरळ बिंदास फोन करा किंवा मेसेज करा. मेसेज कराल तर मी स्वतः तुम्हाला कॉल करेन. आणि फोन करायला विसरू नका. जर तुमची पूर्व परीक्षा निघाली नाही आणि 2027 अटेम्प्ट कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला जर क्रॅक करायचा असेल तर डेफिनेटली यू शुड कॉल मी. एकदा तरी कॉल करून बघा. तुम्हाला तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते सगळ्या डाऊट्सचं तुमचं निराकरण इथून होणार आहे. आता जर तुम्हाला असे अपडेट्स काही हवे असतील किंवा एमपीएससी संदर्भात काही महत्त्वपूर्ण अपडेट्स, काही आम्ही जे व्हिडिओज बनवतो याच्या संदर्भात जर तुम्हाला अपडेट हवे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल हा व्हिडिओ तुम्ही त्या पॉज करून QR कोड स्कॅन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यानंतर जे विद्यार्थ्यांचा कट ऑफ 0 ते 10 मार्क किंवा 10 ते 25 मार्कांनी तिथे राहिला आहे, याचा अर्थ त्यांचा अभ्यास योग्य पद्धतीनं ऑलरेडी आहे. फक्त तुम्हाला प्रॉपर डायरेक्शनची, प्रॉपर स्ट्रॅटेजीची, प्रॉपर प्लॅनिंगची गरज आहे. आणि तुमच्याकडनं कोणीतरी अभ्यास करून घेणार असला पाहिजे. म्हणूनच मी स्वतः अश्वमेध, आज ही आपली मेंटरशिपची बॅच आहे, 1-to-1 पर्सनलाइज मेंटरशिपची बॅच आहे. इथे फक्त 50 पोरं मी घेणार आहे आणि या 50 पोरांना मी स्वतः मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रोग्राम अंतर्गत आम्ही स्वतः तुमच्याकडनं अभ्यास करून घेणार आहे. आणि हा 1-to-1 मेंटरशिप म्हणजे प्रत्येक आठवड्यातनं तुमच्यासोबत मी 1 तास 1 दिवस तिथे देणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळा प्लॅन. आणि या प्लॅन अंतर्गत आपण काय करतोय? आपण ट्रेडिशनल वे मध्ये नाही जात आहे. ट्रेडिशनली काय केलं जातं? पहिले पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू असं नाही. इथे आपण पहिले इंटरव्ह्यू पासून सुरू करू की इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कशी बनवायची आहे त्याचे 1 ते 2 सेशन सुरुवातीला होतील. मग त्यानंतर मेन्स आणि त्यानंतर
पूर्व परीक्षा अशा पद्धतीनं नियोजन या मेंटरशिपमध्ये आपण या अश्वमेध बॅच अंतर्गत करतोय विद्यार्थी मित्रांनो. आणि हा प्रोग्राम स्पेसिफिकली कोणासाठी आहे? हा बिगिनरसाठी नव्हे. हा प्रोग्राम ज्यांनी ऑलरेडी अटेम्प्ट दिलेला आहे पण ज्यांचं 0 ते 10 मार्कांनी कट ऑफ राहिलाय किंवा 10 ते 25च्या रेंजमध्ये कट ऑफ राहिलेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी हा अश्वमेध प्रोग्राम आहे. जर तुम्हाला या प्रोग्राम संदर्भात कोणतीही माहिती हवी असेल, तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. आणि लवकरात लवकर करा, कारण सीट्स फार कमी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सीट्स लवकरात लवकर तिथे भरणार आहे. दुसरं म्हणजे जर तुम्ही 0 ते 10 मार्कांनी किंवा 10 ते 25 मार्कांनी तुमचा कट ऑफ राहिलेला आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास कंटिन्यू केला पाहिजे. आणि मी आताही तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही असं समजा की येणाऱ्या ऑक्टोबरला तुमची मुख्य परीक्षा आहे आणि त्या अनुषंगानेच तुम्ही मुख्यच्या तयारीला लागले पाहिजे. यासाठी मी स्वतः डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम डेली बेसिसवर आम्ही रन करतोय आणि या प्रोग्राममध्ये दररोज सकाळी 10 वाजता मी स्वतः एक प्रश्न टाकतो. तो प्रश्न तुम्हाला 2 तास लिहावा लागतो. 2 तास लिहिल्यानंतर त्याचं मॉडेल आन्सर तिथे टाकलं जातं आणि त्याचं डिस्कशन दररोज दुपारी 3 वाजता लाईव्ह मी स्वतः घेतोय. त्याचे ऑलरेडी व्हिडिओज आमच्या युट्यूबवर आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे प्लेलिस्टची, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. म्हणजे या डेली आन्सर रायटिंग मध्ये हा जो प्रोग्राम आहे हा मी फ्री कंडक्ट करतोय विद्यार्थी मित्रांनो. याचे कोणतेही चार्जेस आमच्याकडनं तिथे आकारले जात नाही. एक व्हॉट्सअपवर ग्रुप आम्ही बनवलेला आहे, त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल अगेन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देखील दिलेली आहे. आणि दररोज इथे प्रश्न दिला जातो, प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहावे लागतात. आणि या प्रोग्राम अंतर्गत जे सिरियस कॅन्डिडेट आहेत त्यांनाच आम्ही घेतोय, कारण तुम्ही जर तिथे या ग्रुपला जॉईन झाले असाल तर तुम्हाला उत्तर लिहिणं बंधनकारक आहे. जर तुम्ही उत्तर नाही लिहिलं तर सरळ त्या ग्रुपमधून तुम्हाला काढून टाकलं जातं. पर्पज काय डेली आन्सर रायटिंगचा? शिस्त, सातत्य आणि सराव. ठीक आहे. या संदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असेल अगेन माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, तिथून तुम्ही कॉल करू शकता. जर तुम्हाला इथिक्स बॅच जॉईन करायची असेल तर निलेश सरांनी एकदम सोप्यातल्या सोप्या भाषेत जे क्लिष्ट कन्सेप्ट असतात ते इलॅबोरेट केलेले आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून ही बॅच अवेलेबल आहे. या अंतर्गत तुमचे उत्तर लिखाण आणि तुमच्या नोट्स सगळ्या गोष्टी याच्या अंतर्गत कव्हर केल्या जाणार आहे. निलेश सरांना जर तुम्हाला इथिक्स संदर्भात कॉल करायचा असेल तर 9403692940 या नंबरवर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. आणि सर्वात महत्वाचं, ज्या विद्यार्थ्यांचा या वर्षीचा जो कट ऑफ आहे 98 त्यापेक्षा 25 किंवा 25च्या पेक्षा जास्त मार्कांनी त्यांचा कट ऑफ राहिलेला असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी जी बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे समर्पण. तुम्ही सुरुवातीपासून विद्यार्थी मित्रांनो प्रिपरेशनला सुरुवात करायला पाहिजे. कारण जर तुम्ही अशी अपेक्षा करत असाल की नाही सर माझं मी करून टाकेल, मी होऊन जाईल, असं होणार नाही. तुमचं फाउंडेशन अजून कच्चं आहे. तुम्हाला फाउंडेशन स्ट्रॉंग करावं लागेल, तुम्हाला त्यानंतर ऍडव्हान्स सेक्शन चांगला करावा लागेल आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी काय लागतं या गोष्टी तिथं तयार कराव्या लागतील. म्हणून ही समर्पणची बॅच आहे. यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू हे तिन्ही टप्पे आम्ही कव्हर करतोय. आणि या बॅच अंतर्गत तुम्हाला जी रेकॉर्डिंग मिळणार आहे ती लाईफ टाईम असणार आहे. या बॅचचा ऍक्सेस म्हणजे तुम्ही आयुष्यभर या बॅचला तिथं बघू शकता आणि सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला आमच्याकडनं मार्गदर्शन मिळणार आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये, उत्तर लिखाण असू द्या, तुमच्या टेस्ट पेपर असू द्या, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड विद्यार्थी मित्रांनो. क्लास नोट्स देखील आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता भासणार नाही. तर ही समर्पण जी बॅच आहे यामध्ये आमची जी टीम आहे प्रत्येक टीम मेंबरनी यामध्ये यूपीएससी आणि एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. म्हणजे प्रॉपर ट्रेन अशी टीम आहे विद्यार्थी मित्रांनो. या कोर्सची जी फी आहे ती 29,999 आहे आणि आता सध्या 10% डिस्काउंट देतोय. म्हणजे हीच बॅच तुम्हाला 27,000 मध्ये तिथे मिळणार आहे. ठीक आहे. तर या बॅच संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल अगेन तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करू शकता. तुम्हाला जर यापैकी कोणतेही कोर्सेस जॉईन करायचे असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही आमचा यॉनएस अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायलाच पाहिजे. या ऍपच्या माध्यमातून काही कोर्सेस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथे अवेलेबल करून दिले आहे. त्याचा देखील लाभ तुम्ही घेऊ शकता. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अगेन यापैकी कोणत्याही कोर्सला जर तुम्हाला जॉईन करायचा असेल, उदाहरणार्थ मेंटरशिप बॅच अश्वमेधची असू द्या किंवा डेली आन्सर रायटिंग असू द्या, कोणतीही बॅच किंवा टेस्ट सिरीज तुम्हाला लावायची असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबर 8806242059 या नंबरवर कॉल करू शकता किंवा मेसेज देखील करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.